हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योगमधील 24वा श्लोक वाचणार आहोत. 23 आपले झालेले आहेत, 24 चालू करूया. चला. संजय उवाच, म्हणजे संजय म्हणाला, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. तर शब्दार्थ बघूया. संजय हा उवाच म्हणजे संजय म्हणाला, एवं म्हणजे याप्रमाणे, उक्त हा म्हणजे म्हटल्यावर, ऋषिकेश हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गुडाकेशेन म्हणजे अर्जुनाने, भारत म्हणजे हे भरत वंशजा, सेनयोहा म्हणजे सैन्याच्या, उभयोहा म्हणजे दोन्ही, मध्ये म्हणजे मध्यभागी, स्थापयित्वा म्हणजे उभा करून, रथ उत्तमम म्हणजे सर्वोत्तम रथ. तर आता ह्या श्लोकाचा अर्थ बघूया. संजय म्हणाला, हे भरत वंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. म्हणजे संजय म्हणाला, कोणाला? धृतराष्ट्रांशी बोलतोय तो. मग धृतराष्ट्राला म्हणाला, हे भरत वंशजा असं धृतराष्ट्राला उद्देशून बोलला आहे तो. तर तो काय बोलतो, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर, म्हणजे आपण कालच्या श्लोकमध्ये वाचलो, 23व्या श्लोकामध्ये वाचलो आहोत, किंवा की 22-23 असे श्लोकामध्ये झालं की आपला अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितलं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपला रथ घेऊन चला, कारण त्याला समोरच्या समोर आपल्या विरुद्ध पक्षात कोण कोण आहेत ते पाहायचं होतं. तर म्हणून तो संजय म्हणतो आहे की हे भरत वंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. आता तात्पर्य बघूया. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला, गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान अशा दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या मैत्रीमुळे, निद्रा सख्यत्वामुळे म्हणजे एकदम घन अशी दोस्ती त्यांची, तर त्यामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण, त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. काय? निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त, जो भगवानाचा भक्त आहे, तो अर्जुन हा भगवान श्रीकृष्ण, स्वतः श्रीकृष्ण, त्यांचे नाव, रूप, गुण आणि त्यांची लीला
यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने भक्त श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. भगवत भक्त म्हणजे फक्त अर्जुनच नाही तर कुणीही जो आपल्या भगवानाचा भक्त आहे, देवाचा भक्त आहे, तो त्या भगवानाचे नाम, रूप, गुण सगळं विसरू शकत नाही, दूर करू शकत नाही. आणि अशा प्रकारे जर त्याने आपल्या देवाची स्मरण करून केलं तर अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश अर्थात प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिये यांचे मार्गदर्शक या नात्याने भगवंत दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश जाणू शकले. अर्जुनाचा रथ उभा करायला त्याने सांगितलं, दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करायला सांगितलं. त्यामागे काय उद्देश होता अर्जुनाचा, तो उद्देश भगवंत जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, तर पुढे काय म्हणाले ते 25व्या श्लोकामध्ये आहे, ते आपण उद्या पुढच्या व्हिडिओत बघूया. आता चला बाय.